सक्करदरा तलावाची सुरक्षा भिंत अचानकपणे पडली, ते बघूया. सिद्धू कोमजवार, माथाडी कामगार सेनेची विंग सांभाळतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या तलावाची दिवाल पडलेली आहे, याबद्दल आपण काय सांगाल? आज ही जी भिंत आहे, ही भिंत तुम्ही मागे पाहूनच राहिलेली आहे. अर्धी भिंत अगोदरची जुनीच भिंत होती आणि ही पूर्णच भिंत जुनी होती आणि पूर्ण भिंत तोडून नवीन भिंत बांधलेली आहे. इथून हा जो एवढा क्षेत्र आहे, ह्या स्पॅनमध्ये जुनीच भिंतीवरती त्यांनी नवीन विटा लावून तिला रिपेअरिंग करून ठोकपालिश करून ती भिंत बनवलेली आहे. ती भिंत काल रात्रीच्या सुमारास पडली. तर त्या सकाळच्या वेळेस पडली असती तर तिथे बाजूला शिवथाली भोजन आहे, त्या भोजन करायला भरपूरसे लोक जेवायला येतात. तिथे लहान मुलं वगैरे खेळतात, तर त्यांच्या जीवहानी झाली असती. इलेक्ट्रिकचा पोल तुटलेला आहे, झाडं पडलेले आहेत आणि ही सगळी जी आहे ही सर्व अधिकाऱ्यांची मनमानी आहे. अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई होत नाही आहे. वारंवार आम्ही निवेदन देतो, बोलतो आहे, पण तरी त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आम्ही आयुक्त साहेबांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यावे व खालच्या अधिकारी कडक कारवाई करावी. आता बाजूला ही जी भिंत आहे, ही पण भिंत तशीच आहे. ही पण भिंत कधीही पडू शकते, काही पण. ह्या भिंतीला काही कॉलम नाही आहे, काही नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्ही बघून राहिलेलं आहे. आमची प्रशासनाला मागणी आहे की सर्व अधिकाऱ्यावरती किंवा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावरती कडक कारवाई होईल आणि त्यांना सस्पेंड करण्यात यावी, हीच माझी विनंती आहे. सक्करदरा तलावाची सुरक्षा भिंत रात्री पडली असल्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही, तरी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते उपाय करावे, अशी जनतेची मागणी. हो हो. अरे भाऊ, खूप दिवसाचे त्याचे काम थांबलाय. हे दिवाल मार आणि त्याला देऊन दे मलमा. आहे म्हणा हे करून पाहिजे रे, मंगेशले पाहिजे. काय आरामाने येऊन जा, इकडे येऊन जा. हा तर चालू कर आता. काढून देजो हेवाले ते. दिवाणजी आहे ना, दिवाणजी बाहेरच बांधायच्या दोनच करायच्या कामामध्ये. दिवाणजी आहे ना, दिवाणजी 6 वाजता साईडवरून येते. ह्या सर्व आब्या सर्व दिवाणजी काढून देजो. जास्त नाही करून देतो, पण तो दिवाणजी आहे. आता काय करतो तो, कोणत्या साईडवर गेला, कोणत्या साईडवर नाही माहीत नाही. उघडा आहे का ते बघू, हे उघडा आहे. त्या संगमर साहेबाचा नंबर घेऊन घे. जुना कोण होता? जुना आपले अशोक भाऊ आहे ना. भाऊ, याच्यात सर्व गलती महानगरपालिकेची आहे. 8 महिन्या पहिले त्याला निवेदन दिलं. आपल्या परिसरातील नवीन बातम्या पाहण्याकरिता आपण पाहत राहा यूथ न्यूज नेशन नागपूर. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे. धन्यवाद.